हाय नमस्कार शुभ सकाळ सर्वांना. तर चाफ्याचं फूल हे कशा कशासाठी वापरलं जातं तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही काय म्हणणार की गुढीपाडव्याला वापरलं जातं, गुढीपाडव्याला चाफ्याच्या फुलांचा मान असतो असं तुम्ही म्हणणार काय? तर चाफ्याचं फूल एवढं महत्त्वाचं आहे ना, लग्नामध्ये लग्नामध्ये चाफ्याच्या फुलाला खूप जास्त महत्त्व आहे. चाफ्याच्या फुलांचा माळ केली जाते लग्नामध्ये, तुम्हाला सांगते. चाफ्याच्या फुलाची मुंडोळी केली जाते लग्नामध्ये. असं भरपूर असा म्हणजे मान आहे चाफ्याच्या फुलांचा. आणि पूर्वी म्हणजे अजूनही गावाकडं जर म्हणलं ना तर त्याच फुलांचा मान असतो. जर तुम्ही ते कलवरीचं जे तांबे आहे ना, त्याला पण गावाकडं तेव्हा पहिलं काय अशी फुलं बिलं मिळायची नाहीत. आता कसं झालं आहे, शहरामधून सगळं काही आणू शकतात. म्हणजे हार आणू शकतं, हे असं सगळं आणू शकतं. पण पहिलं कसं होतं, साधी सोपी लग्न असायची आणि तेव्हा कसं की चाफ्यांच्या फुलांचं ते हार करायचे. ते कलवरची तांबे असायचं ना, त्याला तो चाफ्यांच्या फुलांचा हार करायचे. तर आज हा विषय आज मी काय घेतलेला आहे, तर तुम्हाला माहीत आहे ना, जे वाई आणि सातारा तिकडचे ते एक चॅनल आहे बघा, कैवल्याचा दंगा चाललेला आहे. तर शेतकरी म्हणून एक चॅनल आहे, ते सर्वांना माहीत आहे चॅनल. तर त्यांच्या मी थंबनेलला फोटो लावते त्यांचा, तुम्हाला म्हणजे तुम्ही ओळखणार त्यांना. तर त्यांचा सकाळी मी एक व्हिडिओ बघितला म्हणून मी आता हा व्हिडिओ बनवत आहे. तसं मला बरं नाही, पण मग एकदा वेळ निघून गेली ना का नंतर व्हिडिओ बनवला तर त्याचा काय उपयोग होत नसतो. म्हणजे ताजं ताजं असलं की ताजा ताजा व्हिडिओ लोक बघतात, तसं काय नाही म्हणजे. पण परत माझ्या डोक्यातला विषय निघून जातो ना, म्हणून मी हा व्हिडिओ लगेच बनवत आहे. तर ना मी सकाळी त्यांचा व्हिडिओ बघितला, त्यांनी लॅपटॉपवरती व्हिडिओ लावलेला आणि व्हिडिओ तयार करत होता. तर म्हणजे काय झालं होतं त्या सांगत होत्या की त्यांच्या भावाचं लग्न होतं आणि त्या हळदीला ती चाफ्यांची फुलांची माळ, म्हणजे त्यांच्याकडे ती पद्धत आहे. आणि अजूनही काही काही ठिकाणी बरेच जुन्या पद्धती वापरल्या जातात. तर काय झालं, त्यांच्या भावाला ती मुंडवळी बांधली होती चाफ्याच्या फुलांची. तर त्यांनी व्हिडिओ टाकला आणि त्यांना कमेंट आली की गावंडळ बाई, गावंडळ आहे म्हणून. अरे बाई गावंडळ आहे, पण ती बाई पोचले कुठं तुम्हाला ते तरी माहीत आहे का? त्यांचा आता स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे त्यांनी, स्ट्रॉबेरीचा. आणि लोक काही उठून काही कमेंट करतात. तर त्या काही घाबरणाऱ्या व्यक्ती नाही, कणकर व्यक्ती आहे ती. अरे त्यांनी आता मंत्र्यांना कसलं व्हिडिओ बनवलेला आहे त्या. खरोखर त्यांना माझा सलाम आहे बाबा. लय जुन्या सबस्क्रायबर आहेत त्या माझ्या. तेव्हा त्यांचे सब कमी होते, तेव्हा सबस्क्रायबर आहेत. नंतर कसं चॅनल एकदम मोठं झालं ना का खालच्या लोकांना माणसं विसरून जातात किंवा ते व्हिडिओ बघतात का नाही मला नाही माहिती, पण सांगायचा उद्देश आहे. आणि आता लोक काय करतात, पहिलं काय व्हायचं, एकदा कपाळाला मुंडवळी बांधली का ती मुंडवळी आपल्या घरी गेल्यानंतर सोडायची. आणि आता काय करतात, कपाळाला मुंडवळी बांधायची, मुंडवळी पण नसते आता, फक्त बाशिंग असतं नावापुरतं. आता मुंडवळ्या नाही, काय नाही काय नाही. आणि तेही परत फोटो काढायला लागला का तेही काढून ठेवतात. आणि संस्कृती राहिलीच नाही आता. हां, फोटो काढायला व्हिडिओ करायला ते काढून ठेवतात. पण पहिलं तसं नव्हतं. घरात गेल्यानंतरच ते कार्यक्रम झाल्यानंतर ते सगळे आपल्या विधी सगळं झालं की त्या काढून ठेव. आता काही राहिलं नाही. ती व्यक्ती काय आहे आणि त्यांनी जुन्या परंपरा अजूनही जपून ठेवलेल्या आहेत. आणि तुम्ही त्यांना नावं ठेवता. अरे कोणाला नावं ठेवावं एवढं तर कळलं पाहिजे. एवढंच मला म्हणायचं आहे. आणि साधा सोपा आपला सहज बनवलेला व्हिडिओ आहे. आवडला लाईक करा, कमेंट करा. कुणाकुणाला माहीत पण नाही की चाफ्याच्या फुलांना किती मान आहे ते. हां, लग्नामध्ये लय मान असतो चाफ्याच्या फुलांना. तुम्ही बाकीचे किती हारतुरे घाला, पण चाफ्याच्या फुलाला लय मान असतो. हां, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधीच कुणाला कमी लेखू नका की ते गावंडळ आहे. आता मलाही लोक नावं ठेवतात, मी काय विचार करत नाही. पण सहज हा व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त चाफ्याच्या फुलांचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला मला सांगायचं होतं. बाकी काय नाही. चला, बाय बाय.